नमस्कार. आज 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो. सगळ्यांनाच माहीत आहे या दिवशी आपण तिळगूळ देतो, सवाष्ण्यांचं हळदी कुंकू करतो, वाण लुटतो आणि या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. या निमित्ताने महिलांना सजायला मिळतं, एकत्र यायला मिळतं, गोडवा वाढतो. अशा वेळेस फक्त सवाष्ण्यांनाच बोलवलं जातं. शहरामध्ये सवाष्ण आणि ज्या महिलेचा पती स्वर्गवासी झालेला आहे अशा महिलांनाही बोलवलं जातं. परंतु खेडेगावात या गोष्टी मात्र होत नसतात. खेडेगावात फक्त सवाष्ण्यांनाच बोलवलं जातं आणि ज्या महिलेचा पती स्वर्गवासी झालेला आहे अशा महिलांना मात्र बोलवलं जात नाही. 10 घरं असतील तर 9 घरांमध्ये महिलांना हळदी कुंकवाला बोलवणं जातं आणि एक घर मात्र सोडलं जातं. ते घर का सोडलं जातं? कारण तिथे स्त्रीचा पती स्वर्गवासी झालेला आहे, ती विधवा आहे, लक्ष्मी दुर्गा आहे, म्हणून तिला टाळलं जातं, डावललं जातं. परंतु तिलाही मन आहे, तिलाही भावना आहेत, तिलाही जगण्याचा अधिकार आहे. मग अशा स्त्रीला का नको बोलवायला? आपणच कुठे समाज सुधारायला पाहिजे, महिलांनीच ठरवायला पाहिजे. प्रत्येक स्त्री ही देवी आहे. जिचा पती आहे ती पण देवी आहे, जिचा पती नाही आहे ती पण देवी आहे. प्रत्येक स्त्री ही या जगात देवी आहे, माता आहे, भगिनी आहे. नवरा मेल्यानंतर तिचं देवी पण जात नाही का? जातं? नाही जात. उलट ती खंबीरपणे उभी राहते, मुलांसाठी कणखरपणे जगते, मुलांसाठी कमवायला बाहेर पडते, दुर्गेसारखी झटते. ती लक्ष्मी आहे, दुर्गा आहे, सरस्वती आहे. इतर ती गोष्टी सगळ्या करत असते, खात असते, पीत असते, बाहेर जाणं टाळत नाही, कमावणं टळलं जात नाही, कुणी कुणाला पोसत नाही, चालवून देत नाही. तिला तिचंच कमवायचं आहे, तिच्या मुलांचं पोट तिलाच भरायचं आहे. मग तिला जगण्याचा अधिकार का नको? तिलाही नटावंसं वाटतं, मुरडावंसं वाटतं, बागडावंसं वाटतं, तिलाही 4 चौघींमध्ये जावंसं वाटतं. तिच्या भावना मारू नका. समाजाला घाबरून ती तिच्या भावना मारत असते आणि मुकाटपणे ती जगत असते, आतल्या आत दुःख सहन करून. मग अशा वेळेस या स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलवलं पाहिजे. त्या दुःखी असतात बिचाऱ्या, त्या दुःखातून त्यांना काढा, उलट त्यांना बोलवा. एक विधवा लक्ष्मी दुर्गा म्हणून नका बघू, एक देवी म्हणून बघा तिच्याकडे. देवी म्हणून तिला हळदी कुंकू द्या, लावा, हळदी कुंकवाचं तिला वाण द्या. तीही सजून येईल, तीही नवी साडी नेसून येईल, शृंगार करून येईल, तिलाही बरं वाटेल. आपण देवाची पूजा करतो, मी असं म्हणत नाही तुम्ही देवाची पूजा करू नका, अवश्य केली पाहिजे देवाची पूजा. परंतु देवाबरोबर ही देवी, ह्या देवीलाही पूजलं पाहिजे. या देवीला पूजलं म्हणजे आपल्याला आपोआप पुण्य घडेल की एक दुःखी महिलेला आपण आनंद देतो आहोत आणि दुःखी व्यक्तीला आनंद देणं हे एक फार मोठं पुण्याचं काम आहे. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, खास करून महिलांना. पुरुष लोकांचं काही म्हणणं नाही आहे, पण महिलेची दुश्मन आहे. महिलाच जास्त करून कुरघड्या काढत असते की काय बोलवायचं, हिला विधवा आहे, अपशकुनी आहे ती, माझ्या घरात अपशकुन झाला तर. अहो, शहरामध्ये विधवा महिलेला बोलवतात, त्यांच्याकडे कुठे अपशकुन होतो? त्या नाही घाबरत, सगळ्यांना सरळ बोलवलं जातं. मग
खेडेगावात पण तुम्ही बोलवा ना त्या भगिनींना. काही अपशगुन वगैरे काही घडणार नाही. मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येकाला जायचंच आहे. कोणी अमृत घेऊन आलेलं नाही आहे. ज्या दिवशी व्यक्ती जाणार आहे त्या दिवशी जाणारच आहे. त्या महिलेला बोलवलं म्हणून आपल्या घरात मृत्यू झाला किंवा माझा नवरा गेला असं काही होत नसतं. कारण काळ हा ठरलेलाच असतो मृत्यूचा. फक्त त्याला निमित्त असतं आणि तो आपल्याला माहितीही नसतो. म्हणून माझ्या विधवा आणि लक्ष्मीदुर्गा भगिनींचा काही दोष नाही. मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांच्यासाठी ही सगळी माझी खटाटोप चाललेली आहे. आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते की माझ्या विधवा लक्ष्मीदुर्गा भगिनींना आवर्जून तुम्ही हळदी कुंकवाला बोलवा. ज्यावेळेस प्रत्येक गावी विधवा लक्ष्मीदुर्गा भगिनीला हळदी कुंकवाला प्रत्येक घरोघरी बोलवलं जाईल त्या दिवशी मात्र मला इथे जमिनीवर स्वर्ग मिळाल्यासारखं होईल. कारण त्यांच्या यातना, त्यांचं दुःख मी अगदी जवळून बघितलेलं आहे. 100 महिलांचा मी सर्वे केल्यानंतर त्यांचं काय दुःख आहे, त्यांच्या किती यातना आहेत, त्या कोणत्या प्रसंगातून जात आहेत, हे मी सगळं अगदी जवळून बघते. त्यांच्या घरोघरी जाऊन बघते. आणि ज्या वेळेस मी या गोष्टी सांगते त्यांना की हळदी कुंकू लावू द्या, टिकली लावा, शृंगार करा, त्यांचं एकच उत्तर असतं मला की समाज नावं ठेवतो, बायका नावं ठेवतात. आम्हाला इच्छा आहे, आमचंही मन दुखतं, आम्हालाही वाटतं शृंगार करावासा, परंतु समाजाला घाबरून त्या बिचाऱ्या शृंगार करत नाही आणि हळदी कुंकूही लावू देत नाही. त्यांना एक मैत्रीण म्हणून किंवा आनंदाने जवळ साधून बोलवा ना, प्लीज बोलवा माझ्या विधवा आणि लक्ष्मीदुर्गा भगिनींना. मी शहरात राहते. शहरात मला असं भेदभाव काहीच जाणवला नाही. परंतु ज्या वेळेस मी खेडोपाडी सर्वे केला त्यावेळेस मला हा भेदभाव खूप जाणून आला आणि अतिशय दुःखही झालं. अक्षरशः तुम्ही जवळून त्यांचं दुःख बघा जा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि त्यांच्यावर आज दुःख आलेलं आहे, उद्या जर आपल्यावर आलं त्याचं काय? प्रत्येकाला त्याच्यातून जायचं आहे. म्हणून कुठेतरी समाज हा सुधारला पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये खेडोपाडी सगळ्या ठिकाणी माझ्या विधवा लक्ष्मीदुर्गा भगिनींना हळदी कुंकवाला बोलवलं गेलं पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.